तेलाचं काम सुरू करून 1 महिना होत आलाय बरं का. तर सगळेजण कोणताही बिझनेस करताना सगळं पहिल्यांदा अगोदर प्रिपेअरिंग करतात, स्टॉक बनवून ठेवतात आणि नंतर मग सगळ्या गोष्टी होतात, जाहिराती होतात. माझी पहिल्यांदा जाहिरात झाली, सगळं म्हणजे ऑर्डर पहिल्यांदा आलेत आणि त्यानंतर मग आमचं स्टॉक बनवणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. इथून पुढं अजिबात गडबड होणार नाही. कारण आम्ही हे का नाही जे खूप जण लागतात या कामाला ते आम्ही कमी जणात हँडल करत होतो. त्यामुळे खूप धावपळ, गडबड, रात्रात जागणं ह्या गोष्टी होत होत्या. आता मी 2 ताईंना मदतीला घेते, जे की ऑलरेडी आहेत ज्या त्यांना सोडून 2 ताई येत आहेत. ते माझं काम हँडल करू लागणार आहेत. जे की हे आणि मी रात्रात जागून करण्याचा प्रयत्न कंप्लीट काम व्हावं यासाठी करतो. ते रात्रात जागणार नाही. स्वतःची हेल्थची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे यात. आता आपल्याकडे एवढा स्टॉक बाकी आहे. आपल्याला लवकरच तेल बनवण्याची पण गरज पडणार आहे. तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम, सपोर्ट, आशीर्वाद भेटलाय, की डबल पटीनं मेहनत करायची तयारी आहे आणि आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी अशीच कायम राहणार आहे. अजून आपण नवीन एक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. स्वामी म्हणतात, की आपल्या आयुष्यात अपमान करणारे, बरबाद करणारे, पाय खेचणारे लोक असलेच पाहिजेत. तेव्हाच आपण दुप्पट पटीनं कष्ट करतो, मेहनत करतो. हे आयुष्यात चालूच राहणार. पण आम्ही एवढी प्रामाणिकपणे मेहनत करतोय हे कोणाला दिसत नाही.